वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असल्याचा आरोप असलेला राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशीलची राष्ट्रवादीतून हकालपट्टी। दोघांनाही पक्ष सदस्यपदावरून केलं बडतर्फ। $15,000च्या ड्रोनसाठी 15 लाखांचं मिसाईल डागलं का? ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसच्या वडेट्टीवारांचा सवाल। तर मूर्खांना उत्तर देत नाही म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। मुंबई, नागपूर आणि नांदेडमधील नियोजित कार्यक्रमांना लावणार हजेरी। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याची हवामान विभागाची माहिती। पहलगाम हल्ल्याचा उद्देश हा धार्मिक दंगल घडवण्याचा होता। आसिफ मुनीर कट्टर धार्मिक व्यक्ती होता। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान। ज्योती मल्होत्राचं आता मुंबई कनेक्शन समोर। जुलै ते सप्टेंबर 2024 मध्ये ज्योतीने 3 वेळा मुंबईला दिली होती भेट। पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचाही संशय। ज्योती मल्होत्राला आज हिसार कोर्टात करणार हजर। 5 दिवसांच्या कोठडीनंतर आता कोर्टात होणाऱ्या सुनावणीतून आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। मात्र महिना उलटूनही पाकिस्तानने केलेल्या नापाक कुरापतींच्या जखमा कायम। कुख्यात गुंड गजा मारणेला न्यायालयाचा दणका। गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला। अर्ज फेटाळल्यानं आता गजा मारणेचा मुक्काम जेलमध्येच।